आणि आता बातम्या पाहायच्यात सविस्तर बातमी नाशिकातनं येतेय। नीट परीक्षा गैरव्यवहार प्रकाराबाबत सीबीआय आता ऍक्शन मोडवर आल्याचं दिसतंय। आरोपी शुभम खैरनार याच्या घरी जाऊन झाडझडती सुरू झाली आहे। शुभम खैरनारच्या नांदगाव येथील घरी सीबीआय आणि नाशिक गुन्हे शाखेकडून झाडाझडती केली जातीये। या कारवाईबद्दल अधिकाऱ्यांकडून कमालीची गोपनीयता मात्र बाळगण्यात आली आहे। नांदगाव इथल्या घरी सीबीआय आणि स्थानिक गुन्हे शाखेचं पथक पोहोचलंय। नीट परीक्षा गैरप्रकाराबाबत सीबीआय आता ऍक्शन मोडवर आल्याचं दिसतंय। अधिक माहिती जाणून घेऊ, आमचे प्रतिनिधी निलेश वाघ सध्या संपर्कात आहेत। निलेश, काय काय घडामोडी घडतायत? सीबीआयचं पथक ऍक्शन मोडवर आल्याचं दिसतंय। नक्कीच नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी नाशिकच्या शुभम खैरनार याला नाशिकेतून काल सीबीआयच्या पथकाने अटक केली होती आणि या संपूर्ण प्रकरणानंतर आपण पाहिलं तर नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे। या प्रकरणानंतर जवळपास 22 लाखाच्या वरती जे नीटचे विद्यार्थी त्यांचं जे भवितव्य जे ते पाणायला लागलं होतं आणि त्यांचं नुकसान जे ते मोठ्या प्रमाणात झालं होतं। या संपूर्ण प्रकरणानंतर पोलीस असेल, सीबीआय पथक असेल, यांच्याकडून शुभम खैरनारची कसून चौकशी सुरू झाली। मी आता शुभम खैरनारच्या घरासमोर उभा आहे। आपण या ठिकाणी बघू शकतो की जवळपास 1.5 ते 2 तासापासून सीबीआयचं जे पथक आहे ते नांदगावच्या खैरनारवाडा येथील शुभम खैरनारच्या घराच्या तिथं दाखल झालंय आणि जवळपास 2 तासापासून ही चौकशी जी ती या ठिकाणी सुरू आहे। शुभमचं कुटुंबीय असेल किंवा घरात आणखी काय काय दस्तावेज मिळतात याबाबतची जी तपासणी जी ती या पथकाकडनं सुरू आहे आणि एकंदरीतच या संपूर्ण प्रकरणानंतर नांदगाव परिसरामध्ये खळबळ उडाली आहे। सीबीआयच्या जी पथकं आहे त्यांच्याकडनं जी एकंदरीत जी चौकशी सुरू आहे, आता ह्या संपूर्ण चौकशीतून काय निष्पन्न येतं याकडे आता संपूर्ण देशवासियांचं लक्ष लागलं। नक्कीच किती जणांचं पथक निलेश इथे पोहोचलेलं आहे ते देखील पाहायला मिळतं। धन्यवाद निलेश, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आरोपी शुभम खैरनारच्या घरात झाडाझडती केली जाते आणि 4 ते 5 अधिकाऱ्यांचं हे सीबीआयचं पथक इथं पाहायला मिळतंय। आरोपी शुभम खैरनारच्या घरी झाडाझडती सुरू झाली आहे। त्यातनं आता काय काय कागदपत्र हाती लागतात, काय काय पुरावे हाती लागतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नीट पेपर फुटी प्रकरणी आणखी एका तरुणाला ताब्यात घेण्यात आलं। एका संशयित तरुणाला पुण्यातील मांजरी इथून ताब्यात घेतलं गेलंय। पोलिसांकडून त्याची चौकशी सुरू झाली आहे। मनीषा वाघमारेला सीबीआयनं ताब्यात घेतल्यानंतरची पुण्यातली आता ही दुसरी कारवाई पाहायला मिळते। त्यामुळे आणखी किती जण या प्रकरणात गुंतलेले आहेत, त्याचा आकडा किती आहे, त्याची व्याप्ती किती वाढते हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। एक एक करून पुरावे हाती येत आहेत, तशी अटक सत्र पाहायला मिळतंय। आता पुण्यातनं दुसरी कारवाई झाल्याचं पाहायला मिळतंय। मनीषा वाघमारे हिला अटक झाली आहे, सीबीआयनं तिला ताब्यात घेतलंय आणि त्यानंतर दुसरी अटक पुण्यातनंच करण्यात आली आहे। नीट पेपर